हॅलो नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण काल दिनांक 13 मेचं जे परिपत्रक किंवा शुद्धीपत्रक पडलेलं आहे त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आपण जर या परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नियमित पद्धतीनं अपडेट म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आतापर्यंत जे अपडेट किंवा जे अद्ययावत शुद्धीपत्रक माहिती जी आहे ती आपण अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप देखील आहे. त्याबरोबर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल याचीही लिंक दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. तर बघा, आपण शुद्धीपत्रक विषय काय आहे तर विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा, त्याचबरोबर जाहिरात क्रमांक 114/2023 आणि विविध विषयातील अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब महाविद्यालयीन शाखा जाहिरात क्रमांक 115/2023 या संदर्भातील जाहिरात क्रमांक 114 आणि 115 आणि प्रस्तुत जाहिरातीकरता आयोगामार्फत 16 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे मागच्या वर्षी परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं. शुद्धीपत्रक म्हणजे विषय निवडण्यासंदर्भात आपण त्याचा देखील व्हिडिओज आपल्या या चॅनलवर अपलोड केला होता. पण अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर, आता आम्ही त्यावेळेस अनावधानानं जे विषय निवडायचे ते विषय निवडले नाहीत, आम्हाला बाद केलं जाईल का? परीक्षा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं की जर तुम्ही विषय निवडला नाही तर तुम्हाला या प्रक्रियेतून बाद केलं जाईल. मी त्यावेळेसही त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. ते विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील तर तुमची कमेंट तुम्ही करू शकता की तुम्हाला बाद केलं जाणार नाही. आयोग अशा पद्धत तुम्ही पात्र आहात, त्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन करायला संधी दिली. फक्त तुम्ही विषय न निवडल्यामुळं तुम्हाला बाद केलं जाणार नाही. तर बघा, विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब अ आणि ब जाहिरात क्रमांक 114 आणि 115. बघा, या संवर्गाच्या जाहिरातीच्या अनुषंगानं दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत पदाच्या मूळ जाहिरातीच्या अनुषंगाने विषयाचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळेस देखील दिली होती. पण तथापि अनेक उमेदवारांनी विषयांकित संवर्गाकरता विषयाचा विकल्प सादर न केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत दोन्ही संवर्गासाठी म्हणजे जाहिरात क्रमांक 114 आणि 115 सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त विषयामध्ये, जसं काही अधिव्याख्यातासाठी जास्त विषयामध्ये इतिहासमध्ये MA असेल, मराठीमध्ये MA असेल तर तुम्ही 2 विषय किंवा 3 विषयात असेल तर 3 विषय देखील तुम्ही निवडू शकता. एकपेक्षा जास्त विषयाकरता विकल्प सादर करण्याची संधी परत पुन्हा देण्यात येत आहे. उमेदवार दिनांक 14 मे म्हणजे आजपासून 14 मे 2025 रोजी ते दिनांक 20 मे 2025 रोजीपर्यंत विषयाचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार विषयाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा विषयाचा विकल्प सादर करण्याची आवश्यकता नाही. बघा, ज्यांनी विकल्प मागच्या वेळेस निवडलेला आहे विषयाचा, त्यांनी परत विकल्प निवडण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, संवर्गनिहाय विकल्प निवडण्याकरता उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईलवर आता विकल्प कसा निवडायचा आहे तर आपलं जे MPSCचं जे अकाउंट आहे माय अकाउंटमध्ये जाऊन अर्ज केलेल्या संवर्गाच्या जाहिराती म्हणजे जाहिरात क्रमांक 114 साठी विकल्प वेगळा निवडायचा आहे, 115 साठी तुम्हाला विकल्प वेगळा निवडायचा आहे. संवर्गाच्या जाहिरातीची निवड करून जसं 114ची आपण निवड केली तर तिथं एक क्वेश्चन म्हणून बटन येईल, टॅब येईल. तर त्यावर तुम्हाला निवडून क्वेश्चनवर बटन निवडून त्यात नमूद केलेल्या विषयाचा विकल्प, मग तिथं काय सर्व विषय असतील, तुम्ही ज्या विषयामध्ये अधिव्याख्यातेसाठी MA आहात आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 2-3 विषयामध्ये अनेक विद्यार्थ्याचं सेटनेट असतं, ते तुम्हाला विकल्प निवडणं आवश्यक आहे. एकदा विषय निवडून सिलेक्ट बटन अंतिम केल्यानंतर पुन्हा विषयाच्या विकल्पाची दुरुस्ती सुधारणा करता येणार नाही, एडिट करता येणार नाही. तसेच उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार निवडलेला विषय अंतिम समजला जाईल, त्यामध्ये काही बदल करता येणार नाही. आता तिसरा मुद्दा काय सांगतोय बघा. तिसरा मुद्दा आहे
संवर्गणीय अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आय डीवर SMS मेलद्वारे सूचित करण्यात येईल. विहित कालावधीत उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विषय निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार विषय निश्चित करून त्यानुसार त्यांचा विषयाचा विकल्प ठरवण्यात येईल. बाद केलं जाणार नाही. बघा, मी अनेक विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की आम्हाला सांगितलं कुणीतरी की आम्हाला बाद केलं जाईल. इथं स्पष्ट हे जे बोल्ड केलं आहे ते वाचून बघा. तुम्ही जरी विषय नाही निवडला तरी तुम्हाला त्या प्रक्रियेतून बाद केलं जाणार नाही आहे. तुमच्या प्रोफाईलला जो विषय आहे तेच गृहीत धरले जाणार आहेत. पण आपण स्वतः आपली खबरदारी म्हणून आपण एक जागृत प्राध्यापक म्हणून आपण आपला विषय निवडणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा काय आहे? उमेदवारांनी निवडलेले विषय आणि त्यांच्या अर्जातील शैक्षणिक अर्हता न तपासता विषयनिहाय विकल्प स्वीकारण्यात येत असून अर्जाची छाननी करताना उमेदवारांना पात्र अपात्र ठरवलं जाईल. जर तुम्ही चुकीचे विषय निवडले तर तुमचं इंटरव्ह्यूच्या आधी सर्व डॉक्युमेंटेशन चेक केलं जातं, सर्व टोटल. त्यामध्ये जर तिथं तुम्हाला परत अपात्र ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे विषय निवडत असताना व्यवस्थित निवडा. ज्याच्यामध्ये आपण पात्र आहात तेच निवडा. विषयांकित दोन्ही संवर्गाच्या मूळ जाहिरातीमधील तसेच जाहिरातीस अनुसरून आज तागायत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्ती यामध्ये कोणतीही बदल होणार नाही. जाहिरात परत नाही आहे. नवीन अर्ज कुणाला भरता येणार नाही. फक्त तुम्हाला तुमचा विकल्प निवडता येणार आहे. एवढं फक्त लक्षात घ्या. जरी विकल्प नाही निवडला तरी तुमचं काही नुकसान होणार नाही. तुमचं प्रोफाईलला जो विषय असेल, ज्या प्रोफाईलला तुम्ही तुमचा आधीचा MAचा किंवा सेटनेटचा तो विषय गृहीत धरला जाईल, पण तुम्ही विषय निवडायचा आहे. त्यामुळं आपण यापूर्वीचे सर्व इत्यंभूत आतापर्यंतचे सर्व शुद्धीपत्रक जे अपडेट आलेले आहेत, आरक्षणासंदर्भात सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मूळ जाहिरात बघू शकता. सर्व व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला उपलब्ध होतील. आणि आपण मराठी आणि म्हणजे विषय क्रमांक जाहिरात क्रमांक 114 आणि 115साठी मराठी आणि इंग्रजीचे क्लास सुरू केलेले आहेत एकत्र. कारण मराठी आणि 114 आणि 115ची परीक्षा एकच पेपर असणार आहे दोन्ही परीक्षेसाठी. त्यामुळे याचा एकंदरीत आपण आत्ता मराठी विषयाची आणि इंग्रजी विषयाची बॅच सुरू केलेली आहे. तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स मिळतील, जे सर्व मुद्दे असतील ते. त्यानंतरनं सर्व घटकांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. त्याबरोबर तुम्हाला प्रत्येक रविवारी आपली चर्चासत्र असणार आहे झूम मीटिंगच्या माध्यमातून, ज्यामध्ये तुमच्या समस्या त्यावर आपण चर्चा करत असतो. ज्या पद्धतीने सेटनेटच्या बॅचला आपण दिलेलं आहे. त्याबरोबरच आपण 10 टेस्ट सिरीज मिळतील, ज्या तुमच्या परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर सुरू होतील. आणि परीक्षेच्या आधी 8 दिवसानं 10 टेस्ट तुमच्या विश्लेषणासह PDF मध्ये पण आणि लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला ह्या 10 टेस्टही मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्या ऑल एक्झाम कट्टा ॲपवरून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. त्याचबरोबर राज्यशास्त्र, इतिहास नाही, आता सिलेबस जो आला आहे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे येत्या 2 दिवसामध्ये आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ऑल एक्झाम कट्टा या ॲपवर तुम्हाला कोर्स लॉन्च झालेले दिसतील. आता फक्त 2च विषयाचे, मराठी आणि इंग्रजी. आणि भविष्यामध्ये 2 विषयाचे लगे होतील. आणि बाकीचा सिलेबस आल्यानंतर जेवढे आपल्याला प्राध्यापक उपलब्ध होतील, जेवढे आपल्याला मटेरियल देता येईल, तेवढ्या विषयाचे तुम्हाला कोर्सेस लवकरात लवकर उपलब्ध होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पद्धतीच्या उच्च शिक्षण संबंधातील सर्व इत्यंभूत अद्ययावत माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. चालेल, धन्यवाद.